Hello students, today we are going to learn subject maths in Maharashtra Pradnyashod Pariksha standard 7. So students, we already learned 7th examples in exercise 3rd. Now 8th example is going on. Find value of x in the following. 1 plus 49 upon 1 plus 49 upon 576 is equal to 1 plus x upon 24. आता या ठिकाणी तुम्हाला ही जी टर्म दिलेली आहे ती स्क्वेअर रूट मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. 49 चं स्क्वेअर रूट माहिती आहे आपल्याला, ते आहे 7 आणि 576 चं स्क्वेअर रूट सुद्धा तुम्हाला माहिती आहे, ते म्हणजे 24. याही आधी लेसन स्टार्ट करताना मी सांगितलेलं आहे की तुम्हाला स्क्वेअर लर्न असणं गरजेचं आहे. चला पाहूया आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे. वन प्लस 49 अपॉन 576 इज इक्वल टू 1 प्लस x अपॉन 24. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 मल्टिप्लाइड बाय 576. आता इथे 1 ला डिनॉमिनेटर नाहीये म्हणजे 1 आहे असं कन्सिडर करूया. प्लस 49 अपॉन 576 इज इक्वल टू 1 ला डिनॉमिनेटर नाहीये म्हणजे 1 आहे असं कन्सिडर करूया. 24 1 जा 24 प्लस x अपॉन 24. 576 प्लस 49 याची जर ॲडिशन केली तर ती ॲडिशन किती येते 625 अपॉन 576 इज इक्वल टू 24 प्लस x अपॉन 24. 625 चा स्क्वेअर रूट आहे 25. 576 चा स्क्वेअर रूट आहे 24. ठीक आहे. इज इक्वल टू 24 प्लस x डिवाइडेड बाय 24. क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 मल्टिप्लाइड बाय 24 इज इक्वल टू 24 इंटू ब्रॅकेट 24 प्लस x. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मग 25 मल्टिप्लाइड बाय 24 इज इक्वल टू 24 मल्टिप्लाइड बाय 24 प्लस 24 नी जर x ला मल्टिप्लाय केलं तर किती येतील 24x. आता पाहूया पुढे कसं करायचं. 25 मल्टिप्लाइड बाय 24 25 4 जा 100 म्हणजे इथे आपल्याला 0 लिहावं लागेल. कॅरी ओव्हर आले 10. 25 2 जा 50 प्लस 10 किती झाले 60 झाले म्हणजे इथे 600 मिळाले. इज इक्वल टू 24 मल्टिप्लाइड बाय 24 चा आन्सर असतं 576 प्लस 24x. therefore 600 minus 576 is equal to 24x. therefore 600 minus 576 केले तर किती येतात पहा, तर 24 येतील पहा. 24 आन्सर येईल. इज इक्वल टू 24x. therefore 24 divided by 24 is equal to x. therefore x is equal to 24 divided by 24 म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली 1. तीच आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे 1. चला पुढे जाऊया. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 100 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 25 मल्टिप्लाइड बाय 5. आता हे तुम्हाला मी इथेच करून दाखवते. आता 100 मल्टिप्लाइड बाय 5 किती येतील 500. 500 आले. ठीक आहे. प्लस 25 मल्टिप्लाइड बाय 5 25 5 जा किती आले 125 इज इक्वल टू मग 500 प्लस 125 किती येतील 625 आणि 625 चं स्क्वेअर रूट काय असतं 25. हे बघा ऑप्शन नंबर फर्स्ट. चला पुढे जाऊया. इफ आता इथे स्क्वेअर रूट दिलेला आहे. कशाचं स्क्वेअर रूट दिलेला आहे 12.96 इज इक्वल टू 3.6. देन
0.001296 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता पहा लक्षात कसं ठेवायचं आहे. आता इथे पॉईंट नंतर किती नंबर्स आलेत? 2 आलेत. ठीक आहे. मग जेव्हा स्क्वेअर रूट काढलं तेव्हा पॉईंट नंतर त्याच्या हाफ नंबर्स यायला पाहिजेत, म्हणजे एकच आलेला आहे, म्हणजे 3.6. ठीक आहे. देन आता पहा इथे तोच नंबर दिलेला आहे. मग 1 पॉईंट नंतर किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. म्हणजे आन्सरमध्ये पॉईंट नंतर 3 नंबर्स यायला पाहिजेत. बरोबर आहे. 6च्या अर्धे किती झाले? तर 3 झाले. म्हणजे किती? आता हे तर माहिती आहे 36. ठीक आहे. मग 36चा स्क्वेअर रूट आहे, सॉरी 36चा स्क्वेअर आहे 1296. मग 36 लिहून घेतले. आपल्याला किती पाहिजेत? तर पॉईंट नंतर 3 नंबर यायला पाहिजेत. म्हणजे अजून एक आपण इथे 0 वाढवूया. थांबा तुम्हाला नोटबुकवरती दाखवते. आता त्यांनी काय दिलेलं आहे तर स्क्वेअर रूटमध्ये 0.001296 असं दिलेलं आहे. म्हणजे इथे 1 2 3 4 5 6. आता आपल्याला एक माहिती आहे की हे 36चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. 36चा स्क्वेअर आहे 1296. मग आता इथे आपण एक 0 ॲड करूया, इथे पॉईंट देऊया आणि त्याच्याही आधी एक पॉईंट देऊया. बघा पॉईंट नंतर किती नंबर्स मिळाले? 1 2 3. म्हणजे डिजिट. डिजिट किती मिळाले पॉईंट नंतर? 1 2 3. म्हणजे आपला आन्सर येईल 0.036. ठीक आहे. चला हे पहा ऑप्शनमध्ये आहे 0.036. पुढे आता हा एक परफेक्ट स्क्वेअर तुम्हाला दिलेला आहे. 10,000 इज अ परफेक्ट स्क्वेअर. व्हॉट इज इट्स स्क्वेअर रूट? आता 10,000 जर परफेक्ट स्क्वेअर आहे असं म्हटलेलं आहे, तर आता इथे पहा कसं, म्हणजे एक आयडिया किंवा ट्रिक म्हणा त्याला. 1 2 3 4 4 0 आहेत की नाही, म्हणजे आन्सरमध्ये किती यायला पाहिजेत? 2च 0 यायला पाहिजेत. म्हणजे 100. 100चं स्क्वेअर काय झाला? 10,000. पुढे जाऊया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1296 डिवायडेड बाय 36. आता तिथेच आन्सर दिलेला असतं, पण थोडंसं लक्ष टाकायला पाहिजे. आता 1296 चं स्क्वेअर रूट काय असतं? 36 असतं. ठीक आहे. म्हणजे आपण जर 1296च्या ऐवजी काय लिहून घेतलं तर 36 मल्टिप्लाइड बाय 36 डिवायडेड बाय 36. तर काय होईल पहा, या ठिकाणी हे 36 कट होतील. इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये कोण राहतील? फक्त 36 राहतील. आणि स्क्वेअर रूटमध्ये 36, त्याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे काय येतं आहे? 6. म्हणजे आन्सर चॉईस इज ऑप्शन नंबर 4, दॅट इज 6. पुढे जाऊया. 13 नंबर. स्क्वेअर रूटमध्ये 25 स्क्वेअर मायनस 24 स्क्वेअर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी नोटबुकवर हे एक्झाम्पल पाहूया. 25 स्क्वेअर मायनस 24 स्क्वेअर इज इक्वल टू, आता 25चा स्क्वेअर काय आहे तर 625 मायनस 24चा स्क्वेअर काय आहे? 576. जर याचं मायनस केलं तर किती येतं आहे पाहूया. 15 मायनस 6 किती आले? 9 आले. ठीक आहे ना. कॅरी ओव्हर 1 म्हणजे 12 मायनस 8 किती येतील तर 4 येतील. परत इथे 6 मायनस 6 0 येतील. इज इक्वल टू 49. मग स्क्वेअर रूट ऑफ 49चं आन्सर काय येणार आहे रे? 7. पहा आन्सर आहे 7. चला पुढे जाऊया. 49 मल्टिप्लाइड बाय 64 इज इक्वल टू 3136. देन आता स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. कोणाचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? 3136चं. मग कसं फाइंड आउट करायचं तर पाहूया कसं फाइंड आउट करायचं ते. 3136. ठीक आहे. आता आपण फॅक्टर्स आठवत आहेत ना कसे पाडायचे ते. 2 मल्टिप्लाइड बाय 2 1 जा 2, 2 5 जा 10 येतील, 2 6 जा 12, 2 8 जा 16 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 2 7 जा 14, 2 8 जा
16 आणि 2 4 जा 8. आता इथे थोडंसं डोकं चालवायचं. आता 784 ठीक आहे. 784 आता स्क्वेअर तुम्ही लर्न केलेले आहेत. मग 784 कोणाचा स्क्वेअर आहे सांगा. 28चा स्क्वेअर आहे. कोणाचा स्क्वेअर आहे. 28चा स्क्वेअर आहे. मग डायरेक्ट तसंच लिहूया आपण. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 28 मल्टिप्लाइड बाय 28. पहा या ठिकाणी आपल्याला 2 आणि 28 मिळाले. म्हणजेच काय 28 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 28 2 जा 56. ठीक आहे. म्हणजे 3136चा स्क्वेअर रूट काय मिळालं आपल्याला 56. ऑप्शन नंबर 3. पुढे काय दिलेलं आहे पहा. 0.0000064 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता ते बाकीचे 0 जाऊ देत. 64चं स्क्वेअर रूट काय आहे तर 8. हे तर आपल्याला माहिती आहे. मग काय आयडिया कसं लक्षात ठेवायला सांगितलं पहा. पॉईंट नंतर किती डिजिट आहेत. 1 2 3 4 5 6. म्हणजे आन्सरमध्ये किती यायला पाहिजेत 3 यायला पाहिजेत. 6च्या हाफ किती झाले 3. मग आन्सर काय आहे माहिती आहे आपल्याला 8 आहे. ठीक आहे. मग अजून एक 0 त्याच्यानंतर एक पॉईंट आणि त्याच्यानंतर एक 0 म्हणजे 0.008 आन्सर मिळालं आपल्याला. पहा या ठिकाणी आहे कुठे ऑप्शन नंबर 3 0.008. पुढे 0.625 अपॉन एक्स हे स्क्वेअर रूटमध्ये इज इक्वल टू 0.1 देन एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर मगाशी सुद्धा या टाईपचं एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे पहा किंवा आधीच्या व्हिडिओमध्ये असेल. तर बघूया आता काय आन्सर येत आहे त्याचं. 0.625 अपॉन एक्स इज इक्वल टू 0.1. आता आपण काय करूया तर याचा स्क्वेअर करूया. दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया. मग दोन्ही साईडचा स्क्वेअर केला म्हणजेच हे स्क्वेअर रूटचं साईन जाईल. 0.625 अपॉन एक्स इज इक्वल टू 0.1चा स्क्वेअर आला. मग 0.625 अपॉन एक्स इज इक्वल टू आता 0.1चा स्क्वेअर म्हणजेच काय असं येईल की नाही ते 0.1 मल्टिप्लाइड बाय 0.1. मग याचा आन्सर 1च येणार आहे. ठीक आहे. फक्त हा पॉईंट नंतर हा एक डिजिट आणि पॉईंट नंतर हा एक डिजिट म्हणजे 2 डिजिट झाले. म्हणजे त्याचा आन्सर येईल 0.01 असं आन्सर येईल. 0.01 असं आन्सर येईल. चला पुढची स्टेप पाहूया. 0.625 डिवायडेड बाय 0.01 इज इक्वल टू एक्स. आता काय करूया इथे 0.1 आहे म्हणजे आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांना 100 मल्टिप्लाय करूया. 0.625 अपॉन 0.01 मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू एक्स. आता इथे किती येईल 625. आता पॉईंट नंतर किती डिजिट आहेत 3 म्हणजे हा पॉईंट इथे येईल. आता इथे 0.1 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे पहा किती आले इथे पॉईंट येईल बरोबर ना इज इक्वल टू एक्स म्हणजेच काय 62.5 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू एक्स म्हणजे शेवटी आन्सर मिळालं एक्स इज इक्वल टू 62.5 आहे का पहा आहे आन्सर 62.5. चला पुढे स्क्वेअर रूटमध्ये काय दिलेलं आहे हे एक्झाम्पल आपण याआधी पण अशा प्रकारचं सोडवलेलं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये 6 नंबरचे एक्झाम्पल. स्क्वेअर रूटमध्ये 57 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 25 प्लस परत एक स्क्वेअर रूट 576. 576 हा नंबर किती वेळा येऊन गेला आहे पहा मगापासून. पण इथेच करून दाखवते. स्क्वेअर रूटमध्ये काय दिलेलं आहे 57 प्लस
परत एक स्क्वेअर रूट आहे पहा, त्याच्यामध्ये 25 प्लस किती केलेले आहेत, तर आता 576चा स्क्वेअर रूट आहे 24, माहिती आहे आपल्याला, माहिती आहे 24 लिहून घेतलं, इज इक्वल टू परत स्क्वेअर रूटमध्ये 57 प्लस पहा किती येतील आता, 25 प्लस 24 किती झाले, तर 49 झाले, 49 परत इज इक्वल टू करून स्क्वेअर रूटमध्ये 57 प्लस 49चा स्क्वेअर रूट आहे 7 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये किती आले 64, मग 64चा स्क्वेअर रूट काय आहे 8 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर काय आला फर्स्ट 8. आता पहा ही जी पुढची 3 एक्झाम्पल्स राहिलेली आहेत म्हणजे 18, 19 आणि 20 ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.